माझं नाव आर्यन. पुण्यातल्या एका मोठ्या आय टी कंपनीत नोकरीला लागल्यावर मी आकाशदीप सोसायटीत राहायला आलो. माझं वय अवघ्या 24 वर्ष होतं. नवीन नोकरी, नवीन शहर आणि नवीन स्वप्न. माझा फ्लॅटच्या समोर एक दरवाजा होता, ज्यावर सुंदर नक्षीकाम केलेला होता आणि त्यावर लिहिलं होतं अप्सरा. सुरुवातीला मला वाटलं की हे घराचं नाव असेल, पण लवकरच कळालं की तिथं राहणाऱ्या बाईचं नाव अप्सरा आहे. त्या दिसायला खरंच नावाप्रमाणेच होते. वय साधारण 38 ते 40च्या दरम्यान असावं, पण त्यांचा सौंदर्य आणि शांत मनाला भुरळ घालणारी होती. त्या कोणाशी फारसं बोलायच्या नाहीत. त्यांचं आयुष्य म्हणजे एक कोड होता. एक दिवशी ऑफिसहून येताना मुसळधार पाऊस सुरू झाला. वीज गेल्यामुळे लिफ्ट बंद होती. मी जिन्याने चढत असताना पाहिलं की अप्सराताई दाराबाहेर बसलेल्या होत्या. त्यांच्या हातात घराची चावी होती, पण कुलूप उघडत नव्हतं. त्या पावसामुळे थोड्या भिजलेल्या होत्या आणि थरथरत होत्या. ताई, काय झालं? मी मदत करू का? मी विचारलं. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात एक प्रकारची आक्तिकता होती. चावी अडकलीये, बहुधा निघतच नाहीये, त्या म्हटल्या. मी माझ्या बॅगेतून एक छोटं टूल काढला आणि प्रयत्न करू कुलूप उघडलं. त्यांनी सुटकेच्या निश्वास सोडला. खूप उपकार झाले तुझे. चहा घेणार का? त्यांनी पहिल्यांदाच मला घरात बोलावलं. त्यांच्या घरच्या कोपरानं कोपरा सजलेला होता, पण त्यात एक रिकामपणा होता. चहा पिताना त्यांनी सांगितलं की त्यांचे पती एकट्या हुद्द्यावर होते, पण 7 वर्षापूर्वी त्यांचे निधन झालं. तेव्हापासून त्या या घरात एकटेच होत्या. त्या दिवसापासून आमची भेट रोज होऊ लागली. कधी मी त्यांच्यासाठी मार्केटमधून काही सामान आणून द्यायचो, तर कधी त्या मला त्यांच्या हाताचं जेवण द्यायचे. मला त्यांच्यात एक समजूतदार मैत्रीण दिसू लागली. आमच्या वयात 15-16 वर्षाचा अंतर होता, पण विचारांमध्ये मात्र काहीच अंतर नव्हतं. सोसायटीतील हळूहळू कुजबुज सुरू झाली. बघा, हा पोरगा आणि ती विधवा बाई, काय चाललंय यांचं? असे टोमणे मला ऐकू येऊ लागले. पण अप्सराताईने मला एक गोष्ट शिकवली होती. लोकांचं काम बोलणं आहे. आपण आपलं आयुष्य सन्मानाने जगायचं. पण माझ्या मनात एक वेगळीच गुंतागुंती सुरू झाली होती. मला त्याबद्दल वाटणारी ओढ केवळ आधारांनी नव्हती. मला त्यांच्या दुःखात सहभागी व्हायचं होतं. मला त्यांच्या पुन्हा हसताना पाहायचं होतं. एका दिवशी अप्सराताईंचे नातेवाईक तिथे आले. त्यांनी हे घर हवं होतं. त्यांनी अप्सराताईंवर घाणेरडे आरोप केले. तू या तरुणाला घरात कसं घेतेस? तुला लाज वाटत नाही का? अशा शब्दांनी त्यांनी घर डोक्यावर घेतला. मी तिथे पोचलो तेव्हा अप्सराताई कोपऱ्यात उभ्या राहून रडत होत्या. मला राहवलं नाही. मी पुढं गेलो आणि वरडून म्हटलो, पुरे करा. त्या एक
एकट्यात आहेत म्हणून तुम्ही त्यांना काहीही बोलू शकत नाही. आमचं नातं काय आहे सांगायची मला गरज वाटत नाही, कारण तुमच्या विचारात घाण आहे. नातेवाईक निघून गेले, पण त्या घटनेने अप्सराताई पूर्णपणे तुटल्या. त्यांनी मला सांगितलं, "आर्यन, तू आता इथून निघून जा. माझं आयुष्य तर संपलं आहे, पण तुझं आयुष्यावर डाग नको." मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्या ऐकायला तयार नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठलो तेव्हा पाहिलं की त्यांच्या घराला कुलूप होता. त्यांनी मला एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. "आर्यन, तू माझ्या आयुष्यातला तो उजेड होतास ज्याने मला पुन्हा जगण्याची उमेद दिली. पण समाजात राहताना काही नियम पाळावे लागतात. तुझी भविष्य उज्ज्वल आहे आणि माझ्यासारख्या एका अप्सरेच्या सावलीत तुझी आयुष्य अंधारात जाऊ नये असं मला वाटतं. मी गावी जात आहे. जिथे असेल तिथे आनंदी राहील." माझे डोळे पाणवले. आमचं नातं जगण्यासाठी चुकीचं होतं, पण माझ्यासाठी जगातलं सर्वात पवित्र नातं होतं. ही कथा केवळ एका मुलाची आणि स्त्रीची नाही, तर ती दोन काकाकी मनाच्या आधाराची आहे. कधी कधी प्रेम हे शारीरिक ओढीपेक्षा एकमेकांना समजून घेण्यात जास्त असतं. समाजाच्या भीतीने आपण अनेकदा सुंदर नाती गमावून बसतो. तर कथा आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायचं विसरू नका. हा पहिला आपला सुरुवात आहे, तर पुढे ह्याच्यापेक्षा छान छान तुम्हाला कथा ऐकायला भेटतील.